नमस्कार. आज आपण चवीला एकदम खमंग खुसखुशीत लागणारं कांद्याचं थालीपीठ बनवत आहे. हे कांद्याचं थालीपीठ एकदम मस्त खमंग खुसखुशीत झालेलं आहे. गरमागरम खायला एकदम भन्नाट लागतात आणि करायलाही एकदम सोपे आहेत. अगदी पटकन करून तयार होतात. चला तर मग रेसिपी पाहूया. कांद्याचं थालीपीठ बनवण्यासाठी आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सगळं आपणास वाटून घ्यायचं आहे. एका परातीत मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याचसोबत मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे आपणास 2 टेबलस्पून बेसन घालायचं आहे. बेसन घातल्यामुळे थालीपीठ मस्त खमंग लागतात चवीला. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते. त्याचसोबत आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर भरपूर घातल्याने थालीपीठ चवीला खूप छान लागतात. अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. 1 चमचा तीळ घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. अर्धा चमचा ओवा घेतला आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे. हे सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 1 चमचा तेल घातल्याने थालीपीठ एकदम खुसखुशीत होतात. आता आपण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं वाटण घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने असे दाबून एकत्र करून घेऊया. सर्व पीठ आपल्याला असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पीठ आपणास फार घट्टही भिजवायचं नाही. तर आता इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता लगेच थालीपीठ थापून घेऊया. इथे मी एक पोळपाट घेतला आहे. त्यावर मी रुमाल ओला करून घेतला आहे. त्यावर थोडंसं पाणी घालूया आणि आता एक गोळा घेऊन थापून घ्यायचा आहे. तर कडेकडेने 4 बोटाच्या साहाय्याने आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे. इथे मी मध्यम आकाराचं थालीपीठ बनवत आहे. तुम्ही मोठ्या आकाराचंही बनवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मध्यम किंवा मोठ्या आकाराचं थालीपीठ तुम्ही बनवू शकता. हे अशा पद्धतीने आपल्याला 4 बोटाच्या साहाय्याने थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आपलं थालीपीठ मध्यम आकाराचं झालेलं आहे आणि मी हे अशा पद्धतीनं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने तवा आपला चांगला गरम झालेला आहे. आता तव्यावरती आपण 4ही बाजूनी तेल सोडून घेणार आहोत. त्यामुळे थालीपीठ तव्याला चिकटत नाही. ज्या रुमालावरती आपण थालीपीठ थापलं होतं तो रुमाल आता आपण तव्यावरती अलगद सोडून देणार आहोत आणि या रुमालावरती आता आपण हाताने पाणी लावून घेणार आहे. त्यामुळे थालीपीठ सुटण्यास मदत होते आणि हाताने त्याला छिद्र करून घेणार आहोत. त्यामुळे थालीपीठ आतपर्यंत भाजलं जातं आणि रुमाल आपण आता अलगद ओढून घ्यायचं आहे. थालीपीठ चांगलं भाजण्याकरता आपण यावरती आता तेल सोडणार आहोत. 4ही बाजूनी तेल सोडायचं आहे आणि झाकण लावून याला मध्यम टू हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. आता आपलं थालीपीठ भाजून तयार आहे. दुसऱ्या बाजूने पलटून आपण ते भाजून घेऊया. दोन्ही बाजूंनी खमंग असं भाजून थालीपीठ तयार आहे. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.